घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आजच्या भागात आपण असं पाहतो की जे ॲडव्होकेट विद्यासागर असतात ते आता म्हणत असतात की तुम्ही कलंक आहात, कलंक मुलगा म्हणून स्वतःच्या ह्या अशा बायकोच्या नादी लागून तुम्ही आईला धोका देताय, तुम्ही खूप चुकीचं वागताय मिस्टर ऋषिकेश रणदिवे. त्याबरोबर आता मात्र जानकी सगळं ऐकणं असह्य होऊन जातं आणि जानकी लगेचच आता त्यांना थांबवत म्हणते, एक मिनटं, तुम्हाला जे काही आरोप करायचे, जे काही बोलायचं आहे ते तुम्ही मला बोला. माझ्या नवऱ्यावरती हे असे काहीही आरोप करायचे नाही. आणि मग ती लगेचच न्यायाधीशांना विनंती करते, मी तुमच्यासमोर हात जोडते. माझ्या घरातल्यांमध्ये हा जो काही वाद पेटलाय तो तुम्ही प्लीज थांबवा, शांत करा सर्व. आज माझ्या घरातले माझ्यावरती ह्या अशा पद्धतीने आरोप करतायत, आळ घेत आहेत, कारण सध्या माझ्या घरातली काही माणसं माझ्यावरती नाराज झालेली आहेत, दुखावली गेलेली आहेत आणि त्यांचं मन कसं माझ्याकडे पुन्हा जिंकून घ्यायचं, ओळवून घ्यायचं ते मी बरोबर ओळखते. पण माझी आई ही मला एक दिवस भेटली आणि पुन्हा माझ्यापासून दूर गेली, हे मात्र मला सहन नाही होत आहे. माझी आई जिवंत आहे, तिच्या खुनाचा खोटा आळ माझ्यावरती केला गेला आहे. ज्यावेळेस मला माझी आई सापडली त्यावेळेस मला माझ्यावरचा अनाथ हा शिक्का पुसल्यासारखा वाटला. ज्यावेळेस मला माझी आई सापडली त्यावेळेस एखाद्या निपुत्रिक स्त्रीला बाळ झाल्यावर तिला जेवढा आनंद होईल तितका आनंद झाला होता मला. एखाद्या गाईला तिचं वासरू सापडल्यावर तिला जितका आनंद होईल तितका आनंद माझ्या आईला झाला होता. मला माहिती आहे वकील साहेब, तुमच्या या कोर्टात भावनांना किंमत नसते, फक्त पुराव्यांना किंमत असते. माझ्याकडे पुरावा आहे, लताबाई माझी आई आहे, माझं मन माझा पुरावा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या डोळ्यातले अश्रू, त्यांच्या डोळ्यातली माझ्यासाठीची काळजी, त्यांचे थरथरणारे हात आणि त्यांची ती मऊ मऊ हातं, माझ्यावरती फिरणारी मायेची ऊब, सगळी काही अगदी मी माझ्या मनामध्ये ह्या गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत आणि हा माझ्यासाठी खूप मोठा पुरावा आहे. माझ्यासाठीच काय, हा जगातल्या कोणत्याही लेकरासाठी सगळ्यात मोठाच पुरावा असेल की त्याची आई ही त्याच्याजवळ आहे. म्हणूनच मला ह्या गोष्टीची खात्री आहे, माझी आई ह्या जगात आहे. हे सगळं कोण करतं आहे, का करतं आहे, हे सगळं मला खरोखर नाही माहिती. पण मी कोर्टाला विनंती करते, माझी आई जिथे कुठे असेल तिथून तिला शोधून काढा. तिच्या जीवाला धोका आहे. मग मला आजन्म शिक्षा जरी भोगावी लागली तरीही मला काहीच हरकत नाही. मी आजन्म जेलमध्ये राहायला तयार आहे. फक्त माझ्या आईला पहिलं सुखरूप शोधून काढा. तिचा जीव धोक्यात आहे आणि माझ्या आईला माझ्यासमोर हजर करा. ती बरी आहे, व्यवस्थित आहे, एवढ्याची फक्त मला खात्री होऊ द्यात. त्याच्यानंतर मग मी कायमस्वरूपी तुरुंगात राहायला सुद्धा तयार आहे. पण मी कोर्टाला विनंती करते, माझ्या आईचा जीव धोक्यात आहे आणि माझ्या आईला वाचवा. वाचवा माझ्या आईला, माझी आई मला हवी आहे, वाचवा. हे सगळं मुद्दामून कोणीतरी घडवून आणतंय. माझ्या आईला वाचवा. कोणी करतंय, का करतंय हे सगळं मला सध्या नाही माहिती, पण माझ्या आईला वाचवा. त्याबरोबर आता इथे लता म्हणत असते, अरे मला तुम्ही का डांबून ठेवताय, मी तुमच्या आईसारखी आहे, तुम्ही मला मुलांसारखे आहात. त्याबरोबर लगेचच आता ते दोघं म्हणतात, मग काय तुला आम्ही आई म्हणू का, मम्मी काय गं. त्याबरोबर लता ही त्यांना म्हणत असते, अरे मला सोडा, मी फक्त एकदा जाईन, माझ्या मुलीला भेटीन आणि परत येईन हवं तर, पण प्लीज मला आत्ता सोडा. त्याबरोबर लगेचच ते गुंड म्हणायला लागतात, ए परी तुला आठवते का गं ती गोष्ट. त्याबरोबर ती म्हणते, ए माझं नाव राणी आहे. त्याबरोबर तो माणूस म्हणतो, अगं बरं बाई राणी, तुला आठवते का ती गोष्ट, ती एक म्हातारा आणि म्हातारीची जोडी होती, ती त्या कोल्ह्यांना फसवते आणि तिकडनं पळून जाते. तसंच या म्हातारीलाही वाटतं ही म्हातारी आपल्याला फसवेल आणि पळून जाईल आणि आपण हिला इथून जाऊन देऊ. ए म्हातारे, एक गोष्ट लक्षात ठेव, तू आता इथून कुठेही जाऊ शकत नाही आणि जर जास्त चळवळ केलीस ना तर हे बघ. त्याबरोबर तो तिला बंदूक दाखवतो. आता लगेचच राणी सांगत असते, ए खरी आहे हा ती. त्याबरोबर लगेचच राजा म्हणत असतो, आणि आम्ही तुला ह्याच्याने ठिश करून टाकू. त्याबरोबर लगेचच राणी म्हणत असते, तसंही आम्हाला ऐश्वर्या मॅडमने सांगितलेलंच आहे तुझा काहीही उपयोग नाही आहे म्हणून, आणि तू मेलीस, तुझी डेड बॉडी जर कुठे सापडली तर मग हेच सिद्ध होईल की तुला तुझ्या मुलीने जानकीनेच मारलं आहे आणि मग तिला आजन्म शिक्षा मिळेल. त्यामुळे मग आता तू ठरव तुला काय करायचं आहे. उगाचच्या उगाच जास्त चावचाव करू नको, जरा गप्प बस, स्वतःच्याही जीवाला जरा शांती घे आणि आम्हालाही शांतपणे राहू देत, समजलं ना.
उगाच इकडनं निसटून जाण्याचा वगैरे बिलकुल प्रयत्न करू नकोस, उगाच फसशील. त्याबरोबर आता मात्र लताबाईजवळ तिथे गप्प बसून राहण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नसतो. त्यानंतर आपण पाहतो की इकडे जानकी ही कोर्टासमोर हातापाया पडत असते. कोर्टाला विनंती करत असते की माझ्या आईला सोडवा, माझ्या आईला वाचवा, माझ्या आईला वाचवा. त्याबरोबर आता हे सगळं काही बघून कोर्टात उभ्या असलेल्या ऋषिकेशला, त्याचबरोबर अवंतिकाला आणि सौमित्रला तिघांना खूप वाईट वाटतं. तर जजसुद्धा म्हणत असतात, जानकी रडू नकोस, शांत हो. हे बघ, मी सुद्धा एक आई आहे, एक बहीण आहे. त्यामुळे आज तुझ्या मनात काय कालवाकालव सुरू आहे, तुझ्या मनात काय भावना चालू आहेत, हे सगळं मी ओळखू शकते, मला व्यवस्थित माहिती आहे. पण कोर्टात ह्या सर्व गोष्टींना, भावनांना किंमत नसते. कोर्टात फक्त किंमत असते ती पुराव्यांना. त्यामुळे मी सध्या तरी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. पण हो, मी तुला 24 तासांची मुदत देऊ शकते. 24 तास मी तुला देते. 24 तासात जर तू तुझ्या आईला शोधून आणून इथे हजर केलंस तर ही केस संपून जाईल आणि मग हे कोर्ट तुला सोडून देईल. पण जर असं झालं नाही तर मात्र मला तुझ्यावर कारवाई करावी लागेल. 24 तासांची मुदत जानकीला कोर्ट देतं आणि उद्या हे कोर्ट याच वेळेवर हजर होईल असं सांगतं आणि कोर्ट इज ॲडजेट म्हणून थांबतं. त्याबरोबर इथे आता राणी आणि राजा दोघंजणं जेवायला बसलेले असतात. आता लता अलगच तिकडे येऊन बघते की राणी आणि राजा काय करतायत, तर तिला दिसतं की ते दोघं जेवायला बसलेत. मग आता इथे लता हिला तिथे एक काचेचा तुकडा ठेवलेला दिसतो. आता लता त्या काचेच्या तुकड्याजवळ जाण्याचा प्रयत्न करते. कशीबशी ती त्या तुकड्यापर्यंत पोहोचते आणि त्याने आता ती रशी कापण्याचा प्रयत्न करत असते. पण तिला रशी कापायला जमत नाही, उलट तिचा हात कापतो आणि तिच्या हाताचं रक्त त्या बॉक्सवरती सांडतं. लता म्हणत असते, इथे आसपास सगळीकडे इर्तगिर्त माझ्याच मुलीच्या नावाचं आहे सगळं, पण मला माझ्या मुलीपर्यंत पोहोचता येत नाही आहे. तर दुसरीकडे आता ओवी ही नानांना विचारत असते, नाना आजोबा कधी येणार आई? ही कधीच नाही येणार हो माझी आई. त्यावर नाना म्हणत असतात, ओवी बाळा असं का बोलतेस, येईल हां, तुझी आई नक्की येईल, तू जरा शांत राहा बरं. त्याबरोबर त्या ठिकाणी जानकी येते आणि जानकी आल्यावर ओवीला हाक मारते. त्याबरोबर ओवी येते आणि लगेचच जानकीला घट्ट मिठी मारते. त्याबरोबर लगेच आता त्या ठिकाणी घरातले सगळे सदस्य येतात. ओवी जानकीला म्हणत असते, आई किती वेळ लावलास गं यायला? जानकी सांगत असते, ओवी बाळा आता पुन्हा मी तुला सोडून कुठेच जाणार नाही, खरंच. आता ओवी म्हणत असते, आई आता तू सुद्धा जे जे सांगशील ना ते सगळं ऐकायला मी तयार आहे, खरंच. त्याबरोबर जानकी ओवीला सांगते, मला एक पापा दे. त्याबरोबर ओवी आता जानकीला पापा देते. घरातले सगळे सदस्य हे सगळं बघून खुश असतात. सगळ्यांना जानकी बाहेर आल्याचं बरं वाटत असतं. ऐश्वर्या मुद्दामून ओवीला म्हणते, आणखीन 2-3 पापे देऊन ठेव तुझ्या आईला. नाही म्हणजे काय आहे ना, उद्या सकाळी पोलीस काका येतील आणि तुझ्या आईला घेऊन जातील ना, मग तुझ्या आईला जेलमध्ये नेलं की तिला तिकडे गरज लागेल तुझ्या आठवणींसाठी. म्हणून म्हणते ग, 2-3 पापे आधीच देऊन ठेव तुझ्या आईला, तेवढंच जरा बरं पडेल ग तिला. म्हणून आता ओवीला मुद्दामून खरं तर ऐश्वर्या हे सगळं काही सांगत असते. आता ऐश्वर्याने असं म्हटल्यावर ओवी लगेच घाबरते आणि जानकीला म्हणते, आई नाही, आता मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. आणि ती जानकीला घट्ट पकडते. त्याबरोबर लगेचच जानकी ही ओवीचे हात हातात घेत ओवीला म्हणते, ओवी अगं मी कुठेच जाणार नाही आहे बाळा, खरंच. त्यावर ओवी म्हणते, नाही आई मला तू खोटं सांगतेस ना. त्यावर जानकी म्हणते, नाही तुला मी का खोटं सांगू, तू जा बरं तुझ्या खोलीत, मी येते. लगेच येते ओवी, जा वरती. मग ओवी वरती जाते. त्याबरोबर जानकी ऐश्वर्याला म्हणते, लहान मुलांबरोबर कसं बोलायचं हेही साधं कळत नाही का तुला? ऐश्वर्या म्हणत असते, हे बघ तू माझी अक्कल काढू नकोस, मी खोटंच नाही बोललेली तिच्याशी, उलट मी तिला खरं सांगितलं आहे. तूच म्हणतेस ना लहान मुलांना खरं सांगायचं, लहान मुलांशी खोटं बोलायचं नसतं, मग मी तिच्याशी उलट खरं बोलली, तुम्हीच खोटं बोलत होतात तिच्याशी. त्याबरोबर जानकी म्हणते, हो का, मग आठवत नाही आहे का तुला, गेल्या वेळेस माझ्या घरात फूट पाडण्याचा प्रयत्न केला होतास तेव्हा खना नारळानं ओटी घेऊन तुला तुझ्या घरी नेऊन सोडून आले होते ते. त्याबरोबर ऐश्वर्याला आणि जानकीला दोघींनाही तो प्रसंग आठवतो. जानकीला आठवत असतं की ती ऐश्वर्याच्या घरी अगदी साडी, चोळी, बांगडी, नारळ सगळं घेऊन गेली होती. त्याबरोबर ऐश्वर्याला लगेचच जानकी म्हणते, तू माझ्यामध्ये आणि माझ्या आईंमध्ये फूट पाडतेस, माझ्या खऱ्याखुऱ्या आईला किडनॅप करतेस. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या कांगावा करायला लागते, आई अहो बघा नाही जानकी कसं बोलते, मी पाडली आहे का हो तुमच्यात फूट? आई बोला ना,
मी खरंच कधीतरी पाडली आहे का हो तुमच्यात फूट? उगाचच्या उगाच ही जानकी माझ्यावरती नको ते आरोप करते. मी त्या लताबाईंना पण किडनॅप वगैरे नाही केलेलं. त्याबरोबर जानकी म्हणत असते हिनेच केलं आहे माझ्या आईला किडनॅप. त्याबरोबर लगेचच सारंग म्हणत असतो, 1 मिनटं वहिनी, तू माझ्या बायकोवरती हे असे बिनबुडाचे आरोप कसे काय करू शकते? तुझ्याकडे काहीतरी पुरावा आहे का की या सगळ्यामध्ये माझ्या बायकोचा म्हणजे ऐश्वर्याचा हात आहे म्हणून? त्याबरोबर आता जानकी ही काही बोलत नसते तर सौमित्र पुढे सरसावतो आणि म्हणत असतो, सारंग तू ना उगाचच तुझ्या बायकोची वकिली करू नकोस, समजलं? तू जरा गप्प बस. तुला या गोष्टीतलं माहीत नाही आहे तर तू घरातल्या गोष्टींमध्ये न बोललेलं बरं पडेल. त्याबरोबर सारंग म्हणतो, का मी का गप्प बसायचं? माझ्या बायकोवरती जर आरोप होत असतील तर मग मी मध्ये बोलणारच ना. आणि मी का गप्प बसू? हे घर माझंसुद्धा आहे, ह्या घरात माझासुद्धा वाटा आहे. त्यामुळे मी अजिबात गप्प बसू शकत नाही. मलासुद्धा बोलण्याचा हक्क आहे आणि म्हणून मी सुद्धा बोलेन. त्याबरोबर लगेचच पुढे तो म्हणतो, मी का नाही बोलणार? त्याबरोबर सौमित्र म्हणतो, ठीक आहे, बोल बोल तुझ्या बायकोच्या वतीने. एक काम कर, घरात फक्त तुझ्या बायकोपुरतंच बोल. तू तुझ्या बायकोच्याच बाजूने बोलत असतोस ना नेहमी. त्यावर सारंग म्हणतो, हो मग बोलतोस मी माझ्या बायकोच्या बाजूने. काय हरकत आहे बायकोच्या बाजूने बोलायला? तू नाही का जानकी वहिनीचं वकिलीपत्र घेतलंयस? मग तसं मी सुद्धा माझ्या बायकोचं वकिलीपत्र घेतलेलं आहे आणि म्हणून मी नेहमी तिच्या बाजूने बोलत असतो. काय बोलायचं तुला याच्यावरती बोल, मी ऐकतोय. त्याबरोबर लगेचच आता ऋषिकेश पुढे येतो आणि म्हणत असतो, सारंग खरं तर तुला मला बोलायची गरज नाही, पण काय आहे तू खूप चुकतोयस आणि तू माझा धाकटा भाऊ आहेस आणि मी तुझा मोठा भाऊ. तू कितीही चुकलास तरीही मी माझा धर्म विसरणार नाही. धाकटा चुकत असेल तर थोरल्याने त्याला मार्गावरती आणायचं असतं आणि मी तेच करतोय. त्याबरोबर पुढे आता तो म्हणत असतो की तू तुझ्या या बायकोवरती विश्वास ठेवून आज तुझ्या भावांच्या तुझ्या वहिनीच्या विरोधात जायला निघालायस ना, पण तुझी ही बायको म्हणजे ना काटा आहे. एक ना एक दिवस तुला ते नक्की कळेल, पण त्याच्या आधीच तू जर हा काटा सोडलास तर बरं होईल. तेवढं तुझ्यासाठी चांगलं ठरेल रे, म्हणून म्हणतोय. त्याबरोबर ऐश्वर्या लगेच नाटकी करायला सुरुवात करते. मी काटा? मला काटा म्हणाले? बघा बघा आई, मला काटा म्हणाले ह्या कुटुंबाचा. मी काही काटा आहे का? त्याबरोबर लगेचच आता इकडे लताबाई ही पळून जायला निघालेली असते. कशीबशी लताबाई स्वतःचे हात सोडवते आणि तिकडनं पळ काढत असते. इतक्यात तिच्यासमोर राजा येतो आणि राजा हा तिच्यावरती बंदूक रोखतो आणि तिला म्हणत असतो, लताबाई थांब नाही तर गोळी घालेन. पण लताबाई थांबत नाही आणि राजा तिच्यावरती गोळी घालतो. त्याबरोबर लगेचच लताबाई पटकन जागी होते आणि तिच्या लक्षात येतं की आपण हे जे बघत होतो ते स्वप्न होतं. पण जर खरोखर आपण पळून जाण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आपल्या बाबतीत हेच घडू शकतं. त्यामुळे आपण पळून जाण्याचा प्रयत्न करायलाच नको असा ती विचार करून घेते. त्यानंतर आता आपण पुढे पाहतो की इकडे ऐश्वर्या ही म्हणत असते की मी काहीही केलेलं नाही आहे. मी पार्वती नाही लता, अरे किती नावं आहेत या बाईची, मी तिला किडनॅप वगैरे केलेलं नाही आहे. माझा काय संबंध या सगळ्याशी? अगं जानकी, मी खरं बोलते, मी नाही किडनॅप केलं त्या बाईला. मला जाऊ दे माझ्या खोलीत. जानकी ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या थांब, पहिले मला सांग माझी आई कुठं आहे? तिला तूच किडनॅप केलं आहेस मला माहिती आहे. तू सांग मला आणि मग तुला कुठे जायचं आहे ना तिकडे तू जा. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणत असते, आई बघा नाही माझ्यावर कसे आरोप करते, मी खोटं नाही बोलत आहे. ती कोण कुठची रस्त्यावरची बाई? त्याबरोबर जानकी म्हणते, ऐश्वर्या तोंड सांभाळून बोल. रस्त्यावरची बाई माझ्या आईला बोलायचं नाही. मी सहन करणार नाही. ती आई आहे माझी, त्यामुळे भाषा नीट वापरायची, शब्द जपून बोलायचे, समजलं ना? आणि आई हिच्यावर विश्वास नकाच ठेवू तुम्ही, हिनेच माझ्या आईला गायब केलेलं आहे. त्याबरोबर लगेचच इकडे सुमित्रा म्हणते, अरे गप्प बसा, काय चाललं आहे तुमचं सगळ्यांचं हे? एक काम करा, आपल्या घरावरची पाटी बदला आणि तिथे ना कोर्ट लिहा आणि मग घरामध्ये एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत राहा, समजलं? आणि जानकी सगळ्यात अगोदर तू ना सारंगवरती आणि ऐश्वर्यावरती हे असे बिनबुडाचे आरोप करणं बंद कर. त्यापेक्षा हा वेळ वाया घालवतेस तर तुझ्या आईला शोध. तुझ्याकडे फक्त 24 तास दिलेत ना कोर्टाने, ते 24 तासात तुला तुझ्या आईला शोधून काढायची. त्याच्यात आईला शोध आणि पहिलं स्वतःला निर्दोष सिद्ध कर. त्याच्याशिवाय तू निर्दोष आहेस हे सिद्ध होणार नाही. त्यामुळे उगाचच्या उगाच इथे बडबड करत राहण्यापेक्षा आईला शोधायला तो वेळ सत्कर्मी लाव. जर तुझी आई सापडली तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपोआप मिळून जातील. हे भांडण हेवेदावे करण्याची वेळ आणि गरज दोन्ही पडणारच नाही. सगळं काही आपोआप सुटून जाईल आणि सर्व मार्ग मोकळे होतील. कळलं का तुला? उगाचच्या उगाच हे ऐश्वर्यावरती आणि सारंगवरती वेळ वाया जो घालवतेस ना तो घालवू नकोस.
त्याबरोबर आता लगेचच जानकी ही सुमित्राला म्हणत असते, अहो आई मी फक्त, त्याबरोबर सौमित्र म्हणतो वहिनी थांब, आई जे बोलते ते या घडीला अगदी योग्य आहे. हे बघ, आपल्याला आत्ता भांडण करत बसायचं नाही आहे, ह्याच्यात आपल्याला काहीच साध्य होणार नाही आहे. आपल्याला सध्या लता काकूंना शोधणं खूप गरजेचं आहे आणि मला वाटतं आपण आपला सगळा वेळ हा त्याच्यावरती लावायला हवा. आपण काहीही झालं तरी लता काकूंना शोधून काढूच, तू काळजी करू नकोस. त्यावर जानकी म्हणत असते की हो, आपण नक्की माझ्या आईला शोधून काढू. सौमित्र भाऊजी, माझ्या हातात फक्त 24 तास जरी असले तरीही मी माझ्या आईला नक्की शोधून काढेन म्हणजे काढेन. मला माझ्यावरती पूर्ण खात्री आहे, मला विश्वास आहे की मी माझ्या आईला शोधून काढणार म्हणजे काढणारच. त्याबरोबर पुढे ती म्हणत असते, कुठेही असली तरी ती माझी आई आहे आणि मी तिला शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्याबरोबर लगेचच आता इकडे कोणीतरी गोडाऊनचा दरवाजा ठोठावतं. त्याबरोबर राजा आणि राणी लगेचच लताबाईंच्या तोंडावरती फडकं बांधतात. त्याबरोबर आता इथे गोडाऊनचा दरवाजा उघडल्यावर तिथे समोर 2 माणसं उभे असतात. त्यांना विचारलं जातं, तुम्ही कशाला आलाय? त्यावर ती माणसं सांगत असतात, आम्हाला गोडाऊनमधून मालाचे बॉक्स हवे आहेत. त्याबरोबर लगेचच ते विचारतात, हे बॉक्स कुठे घेऊन जाणार तुम्ही? त्यावर ती माणसं सांगतात की साहेबांच्या घरीच डिलिव्हरी पोच करायची. त्याबरोबर लगेचच ते दोघं त्यांना सांगतात की तुम्ही दोघांनी इथेच थांबा, आम्ही तुम्हाला बॉक्स आणून देतो. आणि मग राजा व राणी जातात आणि बॉक्स आणायला लागतात. आता साहेबांच्या घरी डिलिव्हरी द्यायची आहे हे शब्द लताबाईने ऐकलेले असतात. आता साहेब म्हणजे ऋषिकेश हे तिला माहिती असतं. त्यामुळे मग ती आता विचार करते, याचा अर्थ हे बॉक्स माझ्या बबडीच्या घरी जाणार. म्हणून मग ती आता स्वतःच्या हातातली एक बांगडी फोडते आणि ती बांगडी आता त्या बॉक्सच्या कवरमध्ये अडकवते आणि स्वतःच्या हाताचं रक्तसुद्धा त्या बॉक्सवरती लावून ठेवते, जेणेकरून जानकीला कळावं की ती रक्त आणि ती बांगडी तिच्या आईची आहे. आणि मग लगेचच ती झोपायचं नाटक करते. त्याबरोबर आता ते दोघंजण येतात आणि पटापट राजा राणी बॉक्स आणून ठेवतात आणि त्या दोघांना म्हणतात की चला आता घेऊन जाऊ शकता तुम्ही हे बॉक्स. मग ते बिचारे 2 कामगार बॉक्स घेऊन तिकडनं निघून जातात. तर इकडे आता आपण पाहतो की इथे लताबाई प्रार्थना करत असते की माझ्या लेकीला माझा हा संदेश पोहोचू दे आणि कळू देत सुद्धा देवी आई. तर आता जानकी ही देवीजवळ प्रार्थना करत असते, मला माझी आई सापडू दे असं मागणं मागत असते. इतक्यात दरवाजा ठोठावला जातो. जानकी जाऊन दरवाजा उघडते तर दारात 2 मजदूर असतात. ते जानकीला सांगतात, वहिनीसाहेब हे बॉक्स साहेबांनी पाठवलेत आणि त्यांनी सांगितलं आहे की हे घरी ठेवायचे आहेत. जानकी म्हणते ठीक आहे. आणि मग जानकी त्यांना सांगते तुम्ही हे बॉक्स इथेच ठेवा. आणि मग ती त्या बॉक्सजवळ बसते. तिला दिसतं तर काय, त्या बॉक्समध्ये तिच्या आईची बांगडी असते आणि बॉक्सला रक्तही लागलेलं असतं. जानकी विचार करते, याचा अर्थ आई गोडाऊनवरती आहे. आणि मग जानकी ही तिच्या आईला शोधण्यासाठी गोडाऊनवरती आलेली असते. त्याबरोबर आता इथे जानकी आईला जोरात हाका मारते, आई आई. त्याबरोबर आता आई तिला हाक मारता येत नसते म्हणून मुद्दामून पडते, जेणेकरून जानकीला आई दिसावी, कळावं तिला. मग जानकी धावत आईच्या दिशेने येते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा विसरू नका. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.